श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 13 मार्चला गुरुवारी आलेली आहे होळी. या दिवशी हा सण जो आहे तर तो अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणामध्ये होळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते. देशभरामध्ये होळीचा सण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजळ, कुळी, उकळी, फगवा, शिमगा या नावाने ओळखले जाते. यंदा हा सण 13 मार्चला साजरा केला जाणार आहे. कारण 13 मार्चला पौर्णिमा जी तिथी आहे तर ती 10:35 सुरू होत आहे आणि 14 मार्चला दुपारी 12:23 असणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार हा दिवस 13 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात. एकमेकांना रंग लावतात आणि शुभेच्छा देतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा हा सण विशेष मानला जातो. धर्मग्रंथानुसार भक्त प्रल्हादाची भगवान विष्णू यांच्यावर निस्सीम श्रद्धा होती. मात्र त्याचे वडील हिरण्यकश्यप यांना आवडत नसे. त्यामुळे त्यांनी पुत्राला विष्णूंवरील विश्वास कमी करण्यासाठी खूप रागाने आपली बहीण होलिकाला आज्ञा केली की तिने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे, ज्यात भक्त प्रल्हाद अग्नीत जळून राख होईल. असुराची बहीण होलिका हिला वरदान दिले होते की ती अग्नीत जळू शकत नाही. पण जेव्हा होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते तेव्हा प्रल्हाद हा वाचतो. या उलट होलिकेची राख होते. याच्या कथेवरून वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा हा होळी सण खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विशिष्ट नकारात्मकता जी आहे तर ती होळीमध्ये जाळून टाकली जाते आणि त्याचबरोबर काही प्रभावी उपाय या दिवशी केले जातात. तर आपले मुलं जे आहेत तर आपले मुलं किंवा घरातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना जी लागलेली नजर असेल किंवा जे वाईट दोष त्यांच्यामध्ये असतील ते दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. होळीमध्ये आपल्याला ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या जाळून टाकायच्या असतात. नजर दोष दूर करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. आईने जर होळीच्या दिवशी मुलांवरून ही जी एक वस्तू उतरवून जर फेकली तर मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होते. मुलांचे सर्व दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती, करणीबाधा यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि मुलांची भरभरून प्रगती होते. हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू उतरवून टाकायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. होळी हा दिवस तंत्र मंत्र, नकारात्मकता या साधनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. बरेच अशी लोक असतात की ज्यांना आपल्याला झालेली प्रगती असेल किंवा आपलं चांगलं झालेलं हे देखवत नाही. अशामध्ये शत्रू असतील किंवा काही वाईट लोक असतात. ते आपल्यावरती वाईट होण्यासाठी काही ना काही ज्या गोष्टी आहेत, अडीअडचणी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये आणत असतात. अशा लोकांपासून वाचण्यासाठी, आपल्या मुलांची दृष्ट काढण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपले आईवडील जे आहेत तर ते भरपूर प्रयत्न करत असतात. आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांची चांगली नोकरी प्राप्त व्हावी आणि त्यांना कोणतेही दोष, अडचणी, विघ्न, संकट येऊ नये यासाठी धडपड करत असतात. त्यामुळेच आईने आपल्या मुलांसाठी हा एक प्रभावी उपाय आवर्जून होळीच्या दिवशी करायचा आहे. होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर मुलांचे सर्व दोष, अडचणी दूर होतील. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे. होळीच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु जर तुम्हाला 4 ते 9 या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं तर नक्की ह्या वेळेमध्ये उपाय करण्याचे प्रयत्न करा. कारण ही वेळ जी आहे तर ती सकारात्मक वातावरणाची वेळ आहे. या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तर याचं फळ हे तुम्हाला पटकन मिळेल. जर नाही वेळ तुमच्याकडे तर 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता.
तर पहा, हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलंच नाही तर मुलीसुद्धा आणि त्याचबरोबर घरातील व्यक्ती असतात त्यांच्यासाठी जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. तर प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. मुलं ही लहान असतील, लहान मुलं काय करतात, ते खूप चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही. कधी-कधी अचानक आजारी पडतात, त्यांना जेवण जात नाही. अशा वेगवेगळ्या समस्या लहान मुलांनासुद्धा जाणवत असतात. तर याचं कारण असू शकतं, की मुलांना नजर दोष लागलेला आहे. कारण लहान मुलांना नजर ही पटकन लागली जाते आणि पहा, लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील नजर ही लागली जाते. मोठी मुलं ही अगोदर चांगले शिक्षण घेत होती आणि नंतर त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना प्रगती थांबलेली आहे किंवा मग ते अभ्यास करायचे, आता अभ्यास करत नाही आहे. त्यांनी खूप चांगली नोकरी साठी प्रयत्न करत आहेत, परंतु नोकरी प्राप्त होत नाही आहे. खूप सारे डिग्र्या घेऊन बसलेले आहेत. त्याचबरोबर लग्नाच्या वयाचे झालेत, परंतु त्यांचं विवाह जमत नाही आहे. अशा बऱ्याच समस्या मुलांना जर जाणवत असतील, तर अगदी मुलं लहानापासून ते मोठे असतील, तरीसुद्धा त्यांच्यापर्यंत तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. तर पहा, बऱ्याच वेळा आईपासून मुलं ही दूर असतात. म्हणजेच आईपासून मुलं ही बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेली असतात. ती मुलं सुखरूप त्यांचे शिक्षण प्राप्त करावेत किंवा मग त्यांना कोणत्याही अडचणी त्यामध्ये येऊ नये. त्यामुळे आई-वडिलांना काळजीही लागून असते आणि त्यामुळेच आपल्या मुलांसाठी हे प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत. तर पहा, तुम्हाला तुमच्या हातामध्ये किंवा मग एका पेपरमध्ये ज्या काही मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्या घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचे आहे ते काळे तीळ घ्यायचे आहे. त्याचबरोबर पिवळी मोहरी जी आहे, जी तांत्रिक क्रियेमध्ये वापरली जाते, ती पिवळी मोहरी तुम्हाला चिमूटभर घ्यायची आहे. त्याचबरोबर चिमूटभर खडे मीठ जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर सुकलेल्या 5 लाल मिरच्या ज्या आहेत त्या देठासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 5 तुम्हाला लवंगा, अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ती काळी मोहरी आहे ती सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुरटीचा खडा देखील घ्यायचा आहे. छोटासा घेतला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला मुलांना एक आसन टाकून बसवायचं आहे. ते मुलं पूर्व पश्चिम त्यांचं तोंड होईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे. ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायच्या आहेत. उतरवत असताना माझ्या मुलांना लागलेली इडापिडा, नजर दोष, वाईट शक्ती, जे काही दोष अडचणी लागलेल्या असतील त्या निघून जाऊ दे. मुलांची माझी भरभरून प्रगती होऊ दे. तसेच असंही म्हणायचं आहे, आलेल्या गेलेल्यांची, बाहेरच्यांची, काकाची, काकूची, आजीची, बाबाची, आईची, वडिलांची, इतरांची, सर्वांची कुणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे आणि मुलांची भरभरून प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्या वस्तू घेऊन आता तुम्हाला ह्या उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्यात तुम्ही जी काही होळी संध्याकाळी पेटवणार आहात त्या होळीमध्ये तुम्हाला त्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत. आता तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला ह्या सर्व वस्तू वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत आणि मुलांना वेगवेगळं बसून मुलांवरून त्या उतरवायच्या आहेत आणि होळीमध्ये जाळून टाकायच्या आहेत. तुम्ही हा उपाय तुमच्या घरातील व्यक्तींवरती सुद्धा करू शकता. घरातील वयोवृद्ध असतील, जास्त आजारी राहत असतील किंवा नवऱ्याची प्रगती होत नसेल त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू उतरवून टाकू शकता. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. होळीच्या दिवशी संपूर्ण नकारात्मकता जाळण्याचा हा दिवस आहे. जसं होलिका जी नकारात्मक होती तिला जसं जाळलं गेलं त्याच पद्धतीने आपल्या घरातील व्यक्तींची जी काही नकारात्मकता आहे ती आपल्याला त्या होळीमध्ये जाळून टाकायची आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला मुलांवरूनच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा ह्या साऱ्या वस्तू उतरवून जाळून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तसेच तुमच्या घरामध्ये जर तुम्ही होळी पेटवत नसताल तर मग तुम्ही जिथे मोठी होळी असते त्या होळीमध्ये नेऊन जरी टाकलं तरीसुद्धा चालतील किंवा मग एखाद्या अशा ठिकाणी टाका जिथे कोणी येत जात नाही. अशा ठिकाणी जरी ह्या वस्तू तुम्ही फेकल्या तरीसुद्धा चालेल. तर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर मुलांचा फोटो असेल त्याच्यावरून तुम्हाला ह्या वस्तू उतरवायच्या आहेत आणि होळीमध्ये जाळून टाकायच्या आहेत किंवा मग मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही ह्या वस्तू उतरवू शकता. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.